तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या जबरदस्त उद्याच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे। मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र अर्णवने वेश बदलून असा काहीतरी धमाका करत सगळ्यांचं सत्य आता समोर आणले आणि चिडलेल्या रमाकांतने आता अर्णवने सत्य सगळं समोर आणल्यावरती वल्लरी आणि धुमाळ यांना अशी काही शिक्षा घडव आणि या सगळ्यामध्ये चिडलेल्या आता मात्र इकडे स्वतः अर्णवने या दोघांना अशा पद्धतीने एक्सपोज केलंय। नक्की काय घडले आत्तापर्यंत ईश्वरीच्या आईवरती होणारे आरोप कसे निर्दोष सिद्ध झालेले आहेत सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ इकडे श्रीकांत धुमाळ यांना फोन केला आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे धुमाळ विचार करायला लागतात, नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर म्हणजे ही न्यूज कव्हर करायला पाहिजे। माझ्या करिअरसाठी ही महत्त्वाची न्यूज आहे आणि त्यावरती अर्णव मीठ मसाला लावून आता त्याला सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही रिटायर होत असताना जर का सनसनाटी न्यूज तुम्ही दिलीत तर तुमच्यासाठी खूपच आता ही मोठी गोष्ट असणार आहे आणि मला नाही वाटत की तुम्ही ही गोष्ट आता इकडे विसरू शकाल। यावरती आता इकडे धुमाळ थोडेसे सावध झालेत आणि ते आता सांगायला लागतायत, धुमाळ सांगायला लागतायत की मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता मला थोडासा वेळ हवे विचार करायला। त्यावरती अर्णव म्हणतो, घ्या तुम्ही वेळ, माझ्याकडे दुसरे बरेचसे लोक आहेत, तुम्ही मला योग्य पैसे दिलेत तर मी तुम्हाला ती बातमी देईन। अगदी 10 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे, या 10 मिनिटाच्या वरती आता मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही आहे। या 10 मिनिटाच्या नंतर मात्र मला आता माझी कामं करायला लागतील आणि मग मात्र मी दुसरं कोणाला तरी हे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेन। धुमाळ म्हणतात, नाही नाही एक काम करतो, मी तुम्हाला भेटायला येतोय, ताबडतोब तुम्ही मला भेटा आणि भेटून झाल्यावरती मग मात्र लगेचच आपण आता डील फायनल करूया असं म्हटल्यावरती अर्णव सांगतो। त्यानंतर मग आता अर्णव ईश्वरीला सांगतोय, तू घरी जा, तू घरी जा, मी या धुमाळांना डायरेक्ट घरी घेऊन येतोय, म्हणजे काहीही झालं ना तरी आता हे धुमाळ कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापासून वाचू शकणार नाहीयेत। आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, पण सर अर्णव सर त्यांनी तुम्हाला परत काही केलं तर? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, काय करणार आहे तो मला काही करू शकत नाहीये, तू उगाचच माझी आता काही काळजी करू नकोस। मुळातच या सगळ्यामध्ये त्याला आता जे करायचं होतं ना ते त्यांनी इतक्या वर्षापूर्वीच केले, आता तो माझं काही वाकडं करू शकत नाहीये। तू एक काम कर, तू घरी जा, आईला बोलव आणि सगळ्यांना एका ठिकाणी जावं, मी या धुमाळाला घेऊन आता तिकडे येतोय असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगते, सर पण मला तुमची चिंता वाटते, तुमच्या जीवाचं काही त्यांनी बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर? यावरती तो म्हणतो, अगं मी त्याला खबरी म्हणून भेटलोय की नाही, जर मी त्याला खबरी म्हणून भेटलोय तर आता त्याला मुळातच अर्णवराजे शिर्के माहितीच नाहीये ना आणि त्यामुळे त्याचा सूत्रधार जो कोणी आहे तो आता माझ्यापर्यंत कसं काय पोहोचेल, त्यामुळे इतकी चिंता करू नकोस। ईश्वरीला तरी सुद्धा चिंता वाटते पण अर्णव तिला समजावतोय आणि पाठवतोय। अर्णवने तिला आता इकडे अर्णव आलेला आहे तो म्हणजे त्या दैनिक वार्तामध्ये आणि तो सांगतोय, धुमाळांचा तुम्हाला कॉल आलेला? यावरती तो माणूस म्हणतोय, हो हो धुमाळांचा मला कॉल आलेला, धुमाळांनी तुम्हाला इथे बसवून ठेवायला सांगितलेलं आहे, थोड्याच वेळात धुमाळ येतील आणि त्यानंतर मग आता तुमची भेट होईल असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, ये होईना बात, तेच मला सांगायचं होतं त्यांना, ठीक आहे मी त्यांची वाट पाहत बसतो, पण आपल्या पैशाचं काय बोलणं? यावरती तो माणूस म्हणतो, नाही ते येतीलच। तितक्यात धुमाळ आले। इकडे वल्लरीला आपल्या माणसांकडून कळालेलं आहे, वल्लरीला समजलंय की म्हणजे ह्या काहीतरी गडबड चालले आणि ह्या धुमाळच्या मागावरती तर नसेल ना ईश्वरी गेली, आणि म्हणून आता तिने या सगळ्यामध्ये लगेचच फोन लावलाय आपल्या खबरीला आणि काय खबरबात, धुमाळ आहे ना तिकडून, आता धुमाळ बाहेर पडलेला आहे ना? आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागतो की नाही, खरं सांगायचं तर आता ह्या सगळ्यामध्ये धुमाळ आता गेलेले आहेत, ते म्हणजे त्यांची गाडी नाही आहे, त्यांची गाडी तिकडे नाही आहे आणि आता ते कुठे आहेत माहीत नाही आहे। बरं हे सगळं झाल्यावरती ताबडतोब मात्र आता इकडे म्हणजे ती विचार करते, नाही मला धुमाळांच्या इथे जायला पाहिजे, पण तोपर्यंत ईश्वरी घरामध्ये आली आणि ईश्वरीच्या सोबत सुप्रिया आहे आणि त्या धुमाळांना शोधायला निघालेली आता मात्र वल्लरी तिकडेच अडकून पडलेली आहे। वल्लरी तिकडे अडकून पडले आणि वल्लरी विचार करते, अरे देवा आता काय करू, म्हणजे मी या धुमाळांना शोधायला आता कशी जाऊ, मला खरंच काही कळत नाहीये। म्हणजे आता हे धुमाळ आत्तापर्यंत हे जर का इथपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाहीये, मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा इथून खिडकीतून सटकू का असा ती विचार करते, कारण ती धुमाळांना बघायला गेलेली आहे, पण धुमाळांना बघायला तर सुप्रिया समोर आहे म्हटल्यावर दारातून ती जाऊ शकते। इकडे तोपर्यंत ईश्वरी सांगते, 24 तास अजून झालेले नाहीयेत पण मी माझ्या आईला घेऊन आलेली आहे,
माझी आई आता इकडे तुमच्या सगळ्यांच्या समोर जे काही सत्य आहे ते सत्य तुम्हाला सगळ्यांना सांगेल. मुळातच या सगळ्यामध्ये आता हे दोघंच जण, या दोघांवरतीच आरोप झालेले आहेत ना, मग हे दोघंच जण या सगळ्याची शहानिशा करतील आणि हे दोघंच जण तुम्हाला सांगतील की काय सत्य आहे ते सांगा. आणि त्यावरती मग आता इकडे रमाकांत आणि सुप्रिया हे दोघं जण जी काही घटना घडले ते सत्य सांगतात की कशा पद्धतीने एक बाई आली होती, कशा पद्धतीने या बाईने आम्हाला सांगितलं की आतमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे आणि हे सगळं. त्यावरती मग आता वल्लरी घाबरते. वल्लरी विचार करते नाही नाही, मला काहीही झालं तरी सुद्धा खिडकीतून मात्र आता म्हणजे लवकरात लवकर खिडकीतून उडी मारून जायला पाहिजे. पण इकडे अंजली सांगायला लागते, हे बघा हे सगळं थोतांड आहे, तुमच्या थोतांडावरती विश्वास आता कोण ठेवणार? तुमच्या थोतांडावरती आम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. कितीही खोटं बोललात तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे काय तुमच्याकडे हे काय आहे, पुरावे काय? यावरती ईश्वरी सांगते, पुरावे ना, पुरावे घेऊन अर्णव सर येत आहेत. आणि असं म्हटल्यावरती इकडे आता अंजली सांगायला लागते, म्हणजे तू अर्णवला या सगळ्यामध्ये सामील करून घेतलेला आहेस? तर मला तर खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. इकडे आता तोपर्यंत खिडकी वाटे पळण्याची तयारी वल्लरी करत असताना लगेचच ईश्वरीला दिसते की मामी कुठे आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ईश्वरीला माहीत नाहीये की आता वल्लरी या सगळ्याची कारस्थानी बाई आहे. पण घरातल्या सगळ्यांच्या समोर आता हे सगळं सिद्ध व्हावं आणि घरातल्या सगळ्यांनीच हे आता मान्य करावं. या आणि त्यावरती मामा आता वल्लरी लवकर बाहेर ये, वल्लरी बाहेर ये असं आता म्हणत आहे. पण वल्लरी मात्र दारातून बाहेर यायला काही तयार नाहीये. आणि त्याच वेळेला ईश्वरी सांगते, सगळ्यांच्या समोर आता वल्लरी मामींना लवकरात लवकर आणा. म्हणजे अर्णव सरांचा मला कॉल आला होता, ते 2 मिनिटात येत आहेत आणि घरातला प्रत्येक व्यक्ती आता त्यांच्या समोर त्यांना हवा आहे. असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच इकडे मामा वल्लरी आवाज देतोय. वल्लरी विचार करते की मी घरात नाही आहे असा मी देखावा निर्माण करते आणि काहीही झालं तरी सुद्धा या घरातून बाहेर आता पडतच नाहीये. या रूम मधून मी बाहेर पडणार नाही. काहीही झालं तरी सुद्धा इथून बाहेर पडायचंच नाही. पण त्याच वेळेला मात्र आता या दोघांची स्टोरी सांगून झालेली आहे आणि या दोघांनी स्टोरी सांगितल्यावरती आता मुळातच विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. पण पुरावे अर्णव तिकडे आलाय. अर्णव येताना मात्र आता घेऊन आलेला आहे तो म्हणजे आता स्वतः इकडे धुमाळांना कसं ट्रॅप केलं, काय ट्रॅप केलं हे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जाणार असतं. पण अर्णव धुमाळांना घेऊन आल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. मामा म्हणतात, काय रे अर्णव? आणि तितक्यात अर्णव म्हणतोय, मामी कुठे आहे? वल्लरी मामी कुठे आहे? मामा म्हणतात, अरे ती रूममध्ये नाहीये बहुतेक, मी खूप आवाज दिले. पण अर्णवला माहितीये की वल्लरी आतमध्येच आहे आणि ती लपून छपून ही सगळी कारस्थानं करत आहे. लगेचच अर्णव आता सांगायला लागतो, 1 मिनिट, हे जे दोघं जण काही बोलतायत ना ते सगळं खरं आहे. मुळातच या दोघांवरती भूतकाळामध्ये खूप मोठा अत्याचार झालेला होता आणि या दोघांना खूप मोठ्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं. बरोबर आहे हे सगळं. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र एकच निकालबाधित सत्य आहे आणि ते म्हणजे वल्लरी मामी आणि इकडे धुमाळ हे दोघं जण एकमेकांच्या सोबतीने कटकारस्थानं करत होती. वल्लरी मामीनेच बाबांना आणि सुप्रिया म्हणजे ह्या ईश्वरीची आई ही तर फक्त एक निमित्त मात्र ठरलेली आहे. एक निमित्त मात्र ठरून आता फक्त त्या या सगळ्यामध्ये अडकल्यात. म्हणजे मेन टार्गेट होते ते म्हणजे माझे बाबा आणि हिने हे सगळं केलेलं आहे. चिडलेला मात्र आता इकडे रमा आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो, माझं पुरं आयुष्य बर्बाद करून टाकलंस, माझ्या आयुष्याची धूळधाण करून टाकलीस, तुला आता मी सोडेन असं वाटलंच कसं? असं म्हणत चिडलेला मात्र आता रमाकांत त्याचा हात धरतोय आणि हात धरून त्याला फरफटत काढतोय. आणि हा तर फक्त पैशासाठी हे सगळं करत होता. पण वल्लरी तू मात्र माझ्या आता इकडे बायकोची म्हणजे तू आता वहिनी होतीस, तरी तू तर माझ्या बायकोची वहिनी होतीस आणि तरी सुद्धा तिच्यासोबत असं वागलीस. मी कधीही तुला माफ करू शकणार नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून दोघांनी चालते व्हा आणि ह्या धुमाळला पोलिसांच्या ताब्यात देणार. पण वल्लरीचं काय करायचं हे सर्वच मी घरच्यांच्या आता इकडे समोर आणतोय. घरच्यांनी ठरवायचं आहे की वल्लरीचं काय करायचं आहे. या सगळ्यामध्ये मला आता इतके वर्ष त्रास झाला इतकंच नाहीये तर माझी सात्विका या सगळ्यामुळे गेली आणि हे सगळं करणारी व्यक्ती आता ती इकडे वल्लरी आहे आणि हे सगळं हिने केलेलं आहे. त्यामुळे हिची शिक्षा तुम्ही ठरवायची, पण याला मी पोलिसात देणार. हा पैशाचा बांधील होता असं म्हणत चिडलेल्या रमाकांतने खूपच मोठा आता गहजब करत वल्लरीला एक्सपोज तर म्हणजे अर्णवने केलंय. पण इकडे रमाकांतने सगळ्या गोष्टी क्लिअर करत फायनली मोठा आता धमाका केलाय.
बरं, आता या सगळ्यामध्ये नक्की पुढे वल्लरीला घरचे सगळे काय शिक्षा देणार आणि त्यानंतर पुढे अर्णव बाबांना स्वीकार करणार का? येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.